मराठी सुंदर बोधकथा छोटीशी संधी। एकदा एका गावात पूर येतो। त्या गावातल्या मंदिरात एक पुजारी राहत असतो। त्याची परमेश्वरावर खूप भक्ती व विश्वास असतो। लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात। जेव्हा ते त्याला आपल्या बरोबर यायला सांगतात तेव्हा तो नाकारतो। तो त्यांना सांगतो की त्याचा त्याच्या देवावर विश्वास आहे आणि देव त्याचं नक्की रक्षण करेल। पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो। एक पट्टीचा पोहणारा माणूस पुजाऱ्याच्या घराजवळून पोहत जात असतो। तो पुजाऱ्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो, पण पुजारी ते नाकारतो। थोड्या वेळाने एक होडी येते, पण तो त्यातही बसत नाही। शेवटी एक हेलिकॉप्टर येतं आणि त्याच्याकडे शिडी टाकतं, पण तो तेही नाकारतो। शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो। तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुळे सरळ स्वर्गात जातो। देव भेटल्या भेटल्या तो त्याच्याकडे तक्रार करतो की त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही। तेव्हा देव हसून म्हणाला, मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलिकॉप्टर पाठवलं होतं। तू दिलेल्या संधीचा फायदा घेतलाच नाही। पुजाऱ्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या। मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात, पण त्या क्षणाला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते। एक छोटीशी संधी तुमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते। म्हणून योग्य संधी कधीच हातची जाऊ देऊ नका। तात्पर्य: मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा उपयोग करा। गोष्ट आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।